नमस्कार, माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. पाव नदी पुलापासून आपण हा प्रवास सुरू केलाय. तिथे आता टेम्परेचर आहे 39 डिग्री. पाव नदीपासून पुढे आता काय अवस्था आहे ती बघूया आपण. ज्यांच्या 4 व्हीलर आहेत त्यांना शक्यतो मी सांगेन त्यांनी AC लावून गाडी चालवा. प्रचंड हीट आहे, धग एवढी आहे संपूर्ण अंग लाही लाही होणं म्हणतो त्या प्रकारे भाजून निघतंय. ज्यांच्या गाडीला AC नाहीये किंवा जे AC लावत नाही त्यांना एक सांगेन की मग निदान काचेला वगैरे आतून कापड लावून किंवा टॉवेल वगैरे लावून आत येणारी गरम हवा आहे ती ब्लॉक करा आणि प्रवास तुमचा सुखाने होऊ देत. एवढंच मी म्हणू शकतो. तर इथे पाव नदी सोडल्यानंतर हा रस्ता आहे तसा अजून त्याच्यात काही फरक नाही. म्हणजे आजच्या वेळेला सुद्धा मला वाटतं 3 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी मी आलो होतो इकडे. त्यावेळेला जी परिस्थिती होती तीच परिस्थिती अजून तरी इथपर्यंत आहे. पुढे मात्र रस्ता झालेला दिसतोय, दोन्ही बाजू पूर्ण झाल्या. फक्त उजवी लेन सुरू नाही करून दिलेली. आपण डाव्या साईडनी जातोय, डाव्या साईडनी येण्याचा आपण मार्ग असणार आहे 2 वे लेन. भाव नदीच्या पुढे दोन्ही लेन्स झालेल्या, दोन्ही बाजू झालेल्या दिसत आहेत, पण उजवी बाजू बहुतेक अजून ओपन सगळी नाही झालेली. मध्ये काहीतरी काम सुरू असणार आहे. डावी साईड मात्र अजून व्यवस्थित झाली. त्याच्यामुळे आपल्याला येण्या जाण्यासाठी दोन्हीसाठी एकच भाग ओपन करून दिलेला आहे. उजव्या भागात बघा काही ठिकाणी जे दरडी कोसळल्या होत्या त्यामुळे तो बहुतेक पलीकडचा भाग बंद ठेवलेला आहे. पण ठीक आहे, निदान एक बाजू तरी आहे ती आणि व्यवस्थित झाली. मध्यंतरी जुन्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल प्रचंड खड्डे होते रस्त्याला, तुटलेला रस्ता. पावसाळ्यात तर खूप हालत झाली लोकांची. तुलनेने आता मध्ये मध्ये जर असे पॅच झालेले असतील चांगले तर प्रवास जरा सुखकर होईल. त्यामध्ये परत काहीच काम नाहीये. तुझ्या बाजूचा डोंगर तोडून ठेवलाय. मी मागे पण सांगितलं, आता पण सांगतोय, हे जरा डेंजरस काम आहे. उभेच्या उभे फोडलेले डोंगर आहेत आणि त्याच्यात परत बऱ्यापैकी माती आहे. ती एक दिवस पावसामध्ये फुगून ढासळणार. त्याच्यावरती काहीतरी ठोस उपाय करावाच लागेल, तर दरडी कोसळण्याचं हे सत्र जे आहे त्यामध्ये सुरूच राहणार आहे. हा सुरुवातीचा जो काही भाग आहे भाव नदी संपल्यानंतर हा मिक्स टाईप्स आहे. म्हणजे याच्यामध्ये खडक आणि माती दोन्ही आहे. वेळाच थोडं पुढे तुम्ही गेलात, संगमेश्वरच्या थोडं जवळ आलात, तिथे मात्र बहुतांशी भाग हा खडकाळ आहे, चांगला दगडच आहे सगळा. त्याच्यामुळे तिथे काम स्लो होतं. आता बघूया आज काय परिस्थिती तुमची. भाव नदी सोडल्यानंतर हा एक मधला पॅच 1 महिने तसाच आहे. पुढे तो खडकाळ डोंगर आहे सगळा. तिथे पण माझा अंदाज असा आहे की फार काही डेव्हलपमेंट झालेली नसणार आहे, कारण इथेच कोण नाहीये, कामाला पण कोण दिसत नाहीये. जस्ट उजव्या साईडला थोडा थोडा डोंगर फोडायला घेतला इथे. धुळीचं मात्र प्रचंड साम्राज्य सगळीकडे आहे. सध्या जुन्या रस्त्याने जाण्याखेरीज काय दुसरा पर्याय नाही आपल्याला. त्या रस्त्याची कंडिशन आता आपण बघू कशी आहे. इथे सुद्धा डोंगर बघा सगळा कोसळला आहे. त्याच्यानंतर ते फोडायला घेतलंय. आता मुंबईकडे जाण्यासाठी हा खडकाळ रस्ता आहे. संपूर्ण येणाऱ्यांसाठी जरा जुना चांगला रस्ता त्यांना मिळाला असो थोड्या वेळासाठी. पण इकडे आता डोंगर फोडतायत, अजून कोसळून झालाय.
झाडाखाली विश्रांती, क्षणभर विश्रांती, बायकर्स दिसत आहेत. इथून मात्र आता चांगली बाजू आपल्याला झालेली मिळाली. डावी बाजू पण झालेली दिसते, पण तिथे अजून दोन आत्ताच काढलेले दिसतात. म्हणजे ट्युरिंग वगैरे जास्त संपलेलं आहे. कधी चालू करतात ते बघायचं. आता इथे डाव्या हाताला नजर टाकली तर तुम्हाला लक्षात येईल जी सगळी खडकाळ बाजू आहे, असेच खडक पुढे पण आहेत. त्याच्यामुळे पुढचा जो एरिया आहे ते पूर्वी पण काम स्लो होतं, आता काय कितपत झालंय ते आपण बघायचंय. मध्ये मध्ये खडकाळ डोंगरांमध्ये रस्ते थांबलंय काम. जे जुने रस्ते ठेवले ते मात्र असे खडखड 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 करत जावं लागणार आहे आपल्याला. थोडे खड्डे परवडतात, पण हे जे वळ्या पडलेले रस्ते असतात ते बेकार. मला जास्त स्पीड घेता येत नाही. ज्या मोठ्या गाड्या आहेत त्यांना काही फरक पडत नाही, ते धड 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 त्याच्यावरनं येतात. आपल्याला मात्र इथे छोट्या गाड्यांना खूप त्रास त्याचा सहन करावा लागतो. गाडीचे सगळे पार्ट खडखड खडखड वाजतात. त्यात परत रिकामी गाडी असेल तर बघायला हा रस्ता तसाच आहे, खड्डे नाहीयेत, सगळा वळ्या पडलेला रस्ता आहे. त्याच्यामुळे तो खडबडीत आहे. गाडीचे सुद्धा सगळे आवाज रेकॉर्ड होत असतील. जे मागचे व्हिडिओ मी जे केले मध्ये नॉर्मली ते सगळे व्हिडिओ होतात टप्प्याटप्प्याने. त्याच्यात साऊंड क्वालिटीला मला खूप प्रॉब्लेम झाला, एकदम खराब साऊंड क्वालिटी. आणि त्याचं एक कारण हे पण असू शकतं, तर काहीतरी माईकची गडबड झाली त्यावेळी. आणि हे जे खराब रस्ते त्याच्यामुळे ते गाड्या खडखड खडखड वाजतात, त्याचे आवाज सुद्धा माईक रेकॉर्ड करत असतो. त्यामुळे तुम्हाला क्लिअर साऊंड ऐकायला मिळत. ते काय झालं त्याच्यामुळे आवाज खराब झाला, त्याबद्दल आधी क्षमस्व. पण शेवटी हे जे रेकॉर्डिंग चालू असतं तर घरी गेल्यानंतर मला समजतं काय प्रॉब्लेम झाला. मध्ये मध्ये मी ऐकतो, नाही असं नाही, पण काय वेळेला मधला एक पॅच आहे, समजा 15-20 मिनिटाचा पॅच आहे आणि त्याच्यात हे झालं, तो मी ऐकलेला नसेल तर ते कळत नाही काय झालं. दुसरी गोष्ट, इथे ऐकताना हा जो आपला कॅमेरा आहे त्याच्या माईक वरती तेवढं क्लिअर समजत नाही. घरी गेल्यानंतर ते जेव्हा एडिटिंगला आम्ही बसतो त्यावेळेला समजते साऊंड क्वालिटी काय आहे. माईकचा त्यावेळेला प्रॉब्लेम बहुतेक नसावा, काय कळायला मार्ग नाही त्यावेळी काय झालं. हे खडखडाट रस्त्यांचे सगळे आहे त्याच्यामुळे नाही तर ते फरक पडत असतो. तो आवाज जो आहे त्या आवाजामुळे रेकॉर्डिंगला फरक पडतो. तर इथे नवीन पूल झालाय, दुसऱ्या साईडचं काम चालू आहे. एक साईड तर इथली झालेली आहे. अगदी पूर्वी उजव्या हाताला रस्ता होता, खालून वर जायचा, आणि आता इथे उजव्या साईडला पाईप टाकले, इथे तो वर यायचा. जुना पूल तिथे पाठी खाली आहे अजून, तो अगदी सुरुवातीचा रस्ता. त्याच्यानंतर मग एक डावीकडे वेगळा पूल झाला आणि मग हे ट्रॅफिक सुरू झालं. आणि आता तर काय 2 बाजू झाल्या, म्हणजे 4 लेनचा रस्ता होतोय. 2 नवीन पूल होत आहेत तिथे. बाहेर गावाहून येणारे जे टुरिस्ट आहेत, विशेषतः इकडच्या रस्त्यांची फार माहिती नसते, त्यांना सांगेन की गाड्या सावकाश चालवा. बऱ्याच वेळेला यातले जे काही टुरिस्ट असे असतात की त्यांना एक्सप्रेस वे वर गाडी चालवायची सवय असते. ते इथे सुद्धा
एक्सप्रेसवे समजूनच स्पीड पकडतात. वास्तविक हा नॅशनल हायवे, याला मॅक्झिमम लिमिट आता 80चं 90 बहुतेक केलंय, पण 80चा स्पीड हा केव्हाही चांगला. सावकाश तुम्ही व्यवस्थित पोहोचू शकता पाहिजे तिथे. आता इथे वांद्री गावाचा बस स्टॉप गेला मागे, वांद्री गावाला आहे. तर इथे 80च्या स्पीडने तुम्ही गाडी चालवली तर तुम्ही व्यवस्थित पोहोचू शकता, वेळेत जाऊ शकता, त्याला कुठली अडचण नाही. त्यामुळे गाड्या अर्धाव पिटाळू नका, सावकाश चालवा. डाव्या बाजूचा रस्ता जो आहे तो इथपर्यंत झाला, आता पुढच्या इकडचं काम अजून चालू आहे. उजवा भाग आपला जो आहे हा इथपर्यंत चांगला मिळतोय आपल्याला, इथपर्यंतच. पुढे आता मला वाटतं पुलाचं ते काम चालू आहे, त्याच्यामुळे मधला पट्टा आता जुन्या रस्त्यावरनं पण जायचंय. इथे पुलासाठी जस्ट काम सुरू झालं. वांद्री गाव आहे, समोर डोंगर होता तो उजव्या साईडचा फोडून झालाय बऱ्यापैकी. माझ्या अंदाजान तो असा स्टेप मध्ये फोडलेला आहे. हा सुद्धा उभाच्या उभा डोंगर आहे. डावीकडचा डोंगर सगळा फोडून झालाय. इकडच्या भागाचं बेसचं बहुतेक काम झालेलं असावं अंदाज असा मला. आता आपण हा बऱ्यापैकी वरून आलोय. नवीन रस्ता बघा, खाली लेवल आहे त्याची, खालून जायचा तिकडनं. हा डाव्या हाताला दिसतोय उक्षीचा पूल, तिकडनं सुद्धा तुम्ही रत्नागिरीत जाऊ शकता. मजगाव रोड जो म्हणतात रत्नागिरीतला विमानतळ मार्ग, त्या रस्त्याने तुम्ही जाऊ शकता. किंवा गणपतीपुळ्याला जायचं असेल तरी इथनं जाऊ शकता. मुंबईकडनं ज्यांना गणपतीपुळ्याला परस्पर जायचं त्यांना संगमेश्वरच्या इथं डायरेक्ट जाता येतं, इकडे पुढे येण्याची पण गरज नाही. इथे हा आला उक्षी रोड डाव्या हाताला. या समोर ज्या गाड्या दिसत आहेत, डावीकडे रस्ता आहे उक्षीला जाण्यासाठी. उक्षीवर मग पुढे तुम्ही उक्षी फाटा म्हणतात, तिथे गेलात की जंक्शन येते. डावीकडे रत्नागिरी म्हणजे निवळीला येऊ शकतात. सरळ रत्नागिरी मजगाव मार्गे, विमानतळ मार्गे, आणि उजवीकडे गणपतीपुळा डाव्या साईड जाऊ शकतो. मागे मी जुने व्हिडिओ ज्यांनी पाहिले नाहीत त्यांनी बघा, इथलं ड्रोन शॉट वगैरे मला परिसर दाखवलाय हा. आता इथून या अर्थी संपूर्ण ट्रॅफिक उजवीकडून येते, याचा अर्थ दोन्ही बाजू व्यवस्थित झालेल्या असाव्यात पूर्ण. मध्यंतरी इथे दरड कोसळली होती. उजव्या हाताला तुम्हाला दिसत असेल मातीचा ढिगारा, ही दरड कोसळलेली आहे आणि ती अजून काढलेली नाही, माती तशीच आहे. इथे आता जरा चांगला रोड आपल्याला मिळालाय. डाव्या हाताला नदी कदाचित तुम्हाला दिसते की नाही माहिती नाही, पण अजून तरी बऱ्यापैकी पाणी टिकून आहे. तर हल्ली मी बघतो की मार्च महिन्यातच दगड दिसायला सुरुवात होते नदीतले, पण इकडे आता सध्या तरी अजून व्यवस्थित पाणी दिसतंय. तशी पाण्याची आता हळूहळू बोंब रत्नागिरी झालीच सुरू परत. ह्या वर्षीच अनेक ठिकाणी आता विहिरीचं पाणी कमी झाल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. त्या सर्वांना या निमित्ताने सांगेन की पाण्याचा वापर जपून करा, पाण्याची नासाडी नका करू, गरजे एवढंच पाणी वापरा. काही जणांना सवय असते की दात घासत उभं राहायचं आणि नळ सुरू करून ठेवायचा बेसिनचा, पाणी आपलं चाललंय वाहून. तसं करू नका, कारण
भविष्यामध्ये पाणी पेट्रोलपेक्षा महाग व्हायचंय अशी सध्याची तरी अवस्था दिसते. सुदैवाने कोकण पट्ट्यामध्ये पाऊस चांगला होतोय अजून तरी, त्याच्यामुळे निदान जानेवारी फेब्रुवारी पर्यंत एवढी पाण्याची कटकट होत नाहीये. काही ठिकाणी चालू आहे, नाही असं नाही, जानेवारीतच पाण्याचे प्रॉब्लेम सुरू होत आहेत. पण ओव्हरऑल जरा परिस्थिती बरी असते. पण ते जर टिकवलं नाही तर मात्र आपल्याकडे पण तशीच अवस्था होणार. सगळ्यात जास्त पाऊस कोकणात पडतो तरी सुद्धा पाण्याचे प्रॉब्लेम रत्नागिरी सारख्या ठिकाणी यायला लागले म्हणजे विचार करा. हा रस्ता इथपर्यंत झाला. इथून उजव्या बाजूला परत जायचं आपण आता. उजवी बाजू पण झालेली आहे पूर्ण. इथे मध्ये खडकाळ डोंगर होता, उजवी साईड बघा फोडून झाले. हा इथे रस्ता करून ठेवला आहे मध्येच, समजत नाहीये, एकदम खड्ड्यासारखं करून ठेवलं आणि लगेच पुढे परत कनेक्टिंग रस्ता आहे तो वरच्या लेवलला गेलाय. अगदी सावकाश चालवा, समजणार नाही, गाडी जोरात आपटणार त्याच्यात. विशेषतः रात्रीचा प्रवास करणाऱ्यांसाठी सूचना. एवढे सरकारी अधिकारी वगैरे या रस्त्यावर जातात, त्यांना कोणालाच हे समजत नाही. संबंधित माणसाला सांगूया हे वा इथे काय केलं ते जरा निस्तार. त्यावर जोरात ऍक्सिडेंट होऊ शकतो, टायर जोरात आपण फुटू शकतो. सगळं निष्क्रिय झालेलं यंत्रणा आहे. डावी बाजू झालेली आहे पण ती अजून ओपन का केली नाही समजत. त्यामुळे आपला सध्या एकाच बाजूने प्रवास चालू आहे. हा आपला व्हिडिओ हा मध्ये जे कोळंबे म्हणून गाव आहे तिथपर्यंत आपण करणार आहोत. हा व्हिडिओ हा एक जो भाग आपण बनवतो हा तिथे थांबवणार आहोत. हा अनकट व्हिडिओ आहे, मध्ये कुठेही थांबलेलो नाही, आपण सलग केलाय. मग कोळंब्यापासून पुढे संगमेश्वरचा दुसरा व्हिडिओ मी करेन. माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमंडळींना पण चॅनल बद्दल माहिती सांगा आणि आपला सपोर्ट भविष्यातही असाच राहील अशी अपेक्षा. आता आपण या सोनगिरी गाव आहे वाटतं, मला वाटतं गावाजवळ येऊन थांबलो होतो. उजव्या हाताला होळी झालेली आहे बांधून एखादी. हा रस्ता मात्र एकदम खराब आहे. मध्ये पुलाचं काम सुद्धा कित्येक महिने असंच अर्धवट रेंगाळलेलं चालू. डाव्या बाजूचा रस्ता जो आहे तो थोडासा झालाय, त्याला कनेक्टिंग पुढचा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो ओपन होणार. हा बघा, हा असा जो रस्ता आहे हा अतिशय त्रासदायक. त्यावरून तुम्हाला स्पीडने जाताच येऊ शकत.
गाडीचे सगळे हाड खिळखिळी करून टाकतो हा रस्ता. सावकाश गाडी नेण्यापलीकडे काही ऑप्शनच राहत नाही. सगळा पूर्ण असा वळ्या पडलेला रस्ता आहे. मगाशी सोनगिरीच्या इथे थांबणार होतो, परंतु हा मला थोडा अजून पुढे जाऊन थांबवतो व्हिडिओ. मला कोळंबे गावापर्यंत सडन हा व्हिडिओ करायचा होता. डाव्या बाजूचा रस्ता इथपर्यंत झालेला आहे, पुढे मात्र काय काम नाही. आता उजवीकडचा भाग जो इथे मध्येच आता परत इथपर्यंत सोडून दिलाय. पुढे रस्त्याची कामं चालू आहेत. इथे डाव्या हाताला दिसतोय हा परचुरीचा पूल. डाव्या हाताला असं पूर्ण जी नारळाची वगैरे झाडं दिसत आहेत, परचुरी गाव. परचुरीच्या पुलावरून पण तुम्ही रत्नागिरीमध्ये जाऊ शकता. परचुरीच्या इथे मोठं झाड होतं, तर तिथे ते दिसतंय का बघूया. का तोडून झालं? इथे झाड होतं, ते झालं तोडून. मोठं मोठं झाड होतं. आता आला परचुरी गावाचा फाटा. डावीकडे परचुरी अंडरपास झाला, त्याच्यासाठी तिथनं खालनं तुम्ही परचुरीला जायचंय. आणि त्या उजवीकडे जो छोटा रस्ता वर गेला, इथून पण तुम्ही देवरुखला जाऊ शकता. देवरुख रोड आहे. भविष्यात हा छोटा पूल वगैरे आता राहणार. वरच्यावर समोरनं रस्ता येणार आणि तो जो फ्लायओव्हर व्हायचा आहे त्याच्यावरून तुम्ही पुढे जाणार. माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपला सपोर्ट असाच राहील अशी अपेक्षा आहे. हे कोळंबे गाव इथे आलं, तर हा व्हिडिओ मी आता इथे थांबवतो. पुढचा व्हिडिओ मी करेन तो संगमेश्वर पर्यंत. आपल्या सपोर्ट बद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.